बिर्याणी म्हटलं की सर्वांच्या आवडीचा पदार्थ, मग ती व्हेज बिर्याणी असो किंवा नॉन व्हेज बिर्याणी. आज आपण बनवणार आहोत प्रॉन्स म्हणजेच कोळंबी दम बिर्याणी. रेसिपी स्टेप बाय स्टेप सांगितली आहे. पहिल्यांदा करणार असाल तरीही परफेक्ट बनेल, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा. नमस्कार, ताईच्या किचनमध्ये आपले सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. बिर्याणी बनवण्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे चांगल्या क्वालिटीचा बासमती तांदूळ घ्यायचा आहे. इथे मी अर्धा किलो लांब दाण्याचा बासमती तांदूळ घेतलेला आहे आणि 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून 1 तासाभरापूर्वी भिजत घातलेला आहे. बिर्याणीसाठी तांदूळ जास्तीत जास्त 1 तास आणि जर तुम्हाला वेळ नसेल तर कमीत कमी अर्धा तास तरी भिजत घालायला लागतो, तरच भात मोकळा आणि सुटसुटीत होतो. आणि जुना तांदूळ घ्यायचा आहे. अर्धा किलो तांदळासाठी इथे मी अर्धा किलो कोळंबी घेतलेली आहे. मध्यम आकाराची कोळंबी घेतलेली आहे आणि कोळंबी पण चांगली स्वच्छ धुवून निथळून घेतलेली आहे. त्यातलं पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे. मध्यम आकाराची कोळंबी घ्यायची आहे. तुम्हाला जर बिर्याणीमध्ये कोळंबी जास्त हवी असेल तर तुम्ही अर्धा किलोसाठी 600 ते 750 ग्रॅम कोळंबी घेऊ शकता. कोळंबीला आता आपल्याला मॅरिनेट करायचं आहे. इथे मी घालते अर्धा चमचा मीठ. कोळंबी पुरतं मीठ आता आपण घालतोय. पाव चमचा हळद, अर्ध्या लिंबाचा रस. अशा प्रकारे हळद आणि लिंबाचा रस आणि मीठ याने मॅरिनेट केलं की माशांना जो असा वास असतो तो कमी होतो. आता हे चांगलं आपण कोळंबीला लावून घेऊया. झाकण ठेवून 15 मिनिटं मुरण्यासाठी ठेवायचं आहे. कोळंबी आपली मुरते तोपर्यंत आपण बिर्याणीसाठी लागणारा बरिस्ता तयार करून घेऊयात. त्यासाठी मी इथे 3 मध्यम आकाराचे कांदे उभे पातळ कट करून घेतलेले आहेत आणि 15 मिनिटापूर्वी त्याला मीठ लावून झाकून ठेवलं होतं. मीठ लावल्यामुळे त्याला पाणी सुटतं आणि आता हे कांदे आपल्याला पिळून तळून घ्यायचे आहेत. कांदा तळण्यासाठी इथे कढईत मी चांगलं तेल कडकडीत असं गरम करून घेतलेलं आहे आणि कांद्यातलं पाणी पिळून काढून आपल्याला हा कांदा तेलात सोडायचा आहे. गॅस फास्टच ठेवायचा आहे. फास्ट गॅसवर आपल्याला हा कांदा लाईट सोनेरी रंगावर तळून घ्यायचा आहे. तेल व्यवस्थित गरम पाहिजे, नाहीतर तेल कमी गरम असेल तर तो कांदा मऊ पडतो आणि आपण पाणी पण त्यातलं पिळून काढल्यामुळे छान असा कुरकुरीत बरिस्ता तयार होतो. 3 ते 4 मिनिटं आपल्याला असंच फास्ट गॅसवर तळून घ्यायचं आहे. 3 ते 4 मिनिटातच अशा प्रकारे हा कांदा सोनेरी रंगावर तळून झालेला आहे. याच्यापेक्षा जास्त डार्क करायचा नाही, नाहीतर तो जास्त करपू शकतो, कारण बाहेर काढल्यावर पण त्याची कुकिंग प्रोसेस चालू राहते. बरिस्ता बनवून झाला. आता आपण बिर्याणीचा भात बनवून घेऊया. इथे टोपात मी भरपूर पाणी उकळायला ठेवलेलं आहे. तांदळाच्या 4 ते 5 पट पाणी घ्यायचंय. पाणी गरम झालेलं आहे. यात आपण आता मीठ घालूयात. इथे मी 2 ते 3 चमचे इतकं मीठ घालते. त्या तांदळासाठी आपण जेवढं नॉर्मल मीठ घालतो त्याच्यात 2 पट मीठ घालायचं आहे, कारण तांदूळ निथळल्यावर ते मीठ पण कमी होतं. घालूया 2 ते 3 हिरव्या मिरच्या आणि हे खडे मसाले यात आपल्याला घालायचे आहेत. 1 चमचा शहाजिरे, 2 तमालपत्र, 1 दालचिनीचा तुकडा, 1 मसाला वेलची, 3 हिरवी वेलची, 1 स्टार फूल, 3 ते 4 लवंगा आणि 5 ते 6 काळी मिरी. चमचाभर यात आपण तेल घालूया, म्हणजे भात चांगला मोकळा आणि सुटसुटीत होईल. पाण्याला उकळी आल्यावरच यात तांदूळ घालायचे. 8 ते 10 पुदिन्याची पाने, थोडीशी कोथिंबीर आणि अर्ध्या लिंबाचा रस पिळायचा आहे. त्यामुळे पाणी पांढरं शुभ्र होतं आणि त्यामुळे आपला भात पण पांढरा शुभ्र असा होतो. पाण्याला चांगली अशी खळखळून उकळी आलेली आहे. गॅस आपण थोडासा कमी करूया, नाहीतर तांदूळ टाकताना ते पाणी उतू जाईल. तांदूळ टाकल्यामुळे पाण्याचं टेम्परेचर कमी झालं आहे आणि त्यामुळे पाण्याची उकळी पण कमी झालेली आहे. आता आपण परत गॅस फास्ट करायचा आहे आणि 5 ते 6 मिनिटं आपल्याला फास्ट गॅसवरच तांदूळ शिजवून घ्यायचे. 80% आपल्याला तांदूळ इथे शिजवायचे.
मीडियम टू हाय फ्लेमवरती 6 ते 7 मिनटं भात शिजवून घेतलेला आहे. ह्याच्यापेक्षा जास्त आपल्याला भात शिजवायचा नाही. आता आपण गॅस बंद करूया. भातातलं पाणी आपल्याला गाळून काढायचं आहे. त्यासाठी इथे मी एक चाळण घेतलेली आहे आणि खाली टोप ठेवलाय. लगेचच हे पाणी आपल्याला गाळून काढायचं आहे, नाहीतर भात जास्त शिजू शकतो. भात गरम गरम असतानाच आपल्याला हे पाणी गाळून काढायचं आहे. हे वर जे मोठे मोठे खडे मसाले दिसतात ते आपण काढून घेऊया. काही जणांना ते दाताखाली आलेले आवडत नाहीत. आणि लिंबाची फोड, याचं पण काम झालेलं आहे. जेवढे दिसतात तेवढे काढून घ्यायचे. भातातलं पाणी काढून भात निथळून इथे मी हा ताटात काढून घेतलेला आहे. तुम्हाला दाखवते. भाताचं शीत असं हातात घेतलं की तोडलं की असे त्याचे तुकडे होतात, पण तो असा स्मॅश होत नाही. असा लांब सडसडीतच दिसतो. दाबला तरी स्मॅश होत नाही. एक कणी आपल्याला लागते, म्हणजेच बिर्याणीसाठी परफेक्ट असा हा भात शिजलाय असं ओळखायचं. बरिस्ता होईपर्यंत आणि भात करेपर्यंत कोळंबी आपली चांगली मुरलेली आहे. आता आपण बिर्याणी करायला घेऊया. इथे मी जाड तळ असलेलं पातेलं गरम करायला ठेवले. त्यात 2 टेबलस्पून इतकं तेल घ्यायचं आहे. कांदा तळलेलंच तेल मी घेतलेलं आहे. तेल गरम झालेलं आहे. यात आपल्याला हे खडे गरम मसाले घालायचे आहेत. 1 चमचा शहाजिरे, 1 चक्रफूल, 3 हिरव्या वेलच्या, 1 मसाला वेलची, 2 दालचिनीचे तुकडे, 2 तमालपत्र, 3 ते 4 लवंगा, 5 ते 6 काळी मिरी. मसाले थोडेसे परतून घेऊयात. जिरं चांगलं फुललंय. यात 3-4 उभ्या कट केलेल्या मिरच्या घालायच्या आणि हे 2 मध्यम आकाराचे कांदे पातळ उभे कट करून घेतलेले आहेत. हे आपल्याला चांगले गुलाबी रंगावर परतून घ्यायचे. कांदा लवकर भाजावा म्हणून यात थोडंसं मीठ घालायचं आहे. मीठ घातलं की कांदा व्यवस्थित लवकर मऊ होतो, पटकन शिजतो. कांदा थोडासा असा गुलाबी रंगावर परतून झाला की लगेच आपल्याला घालायचे 2 मध्यम आकाराचे टोमॅटो बारीक कट केलेले. टोमॅटो कांद्यासोबत थोडे परतून घेऊया. आणि यात आपल्याला घालायचे 2 चमचे आलं लसूण पेस्ट. आलं लसूणचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि टोमॅटो चांगला मऊ होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. 2 मिनिटं आलं लसूणचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि टोमॅटो मऊ होईपर्यंत चांगलं परतून घेतलेलं आहे. यात आपण आता पावडर मसाले घालूया. अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धनेपूड आणि 3 चमचे बिर्याणी मसाला. ते 1 चमचा कसुरी मेथी मी हातावर क्रश करून ठेवलेली होती, ती घालायची. मसाले चांगले मिक्स करून घेऊया. मसाले घातल्यामुळे थोडंसं कोरडं झालेलं आहे आणि मसाले जळू नये म्हणून इथे आपण थोडंसं पाणी घालूया आणि चांगलं परतून घेऊया. माशांच्या पदार्थांबरोबर आम्ही दही आणि दुधाचे पदार्थ खात नाही. तुम्ही जर खात असाल तर तुम्ही या स्टेजला पाव कप इतकं ताजं दही फेटून घालू शकता. मसाले घालून चांगलं असं परतून घेतलं. आता ही मॅरिनेट केलेली कोळंबी घालूयात. कोळंबी चांगली अशी मसाल्यांबरोबर परतून घेऊया. यात थोडी पुदिन्याची पाने घालूया. पुदिना काळा पडतो आणि त्याचा फ्लेवर जास्त मला आवडत नाही म्हणून मी थोडासाच वापरते. तुम्ही जास्त घालू शकता. बारीक चिरलेली कोथिंबीर आणि हा बरिस्ता थोडंसं मिक्स करून घेऊया. आणि थोडं पाव कप इतका पाणी यात घालायचं आहे आपल्याला. कोळंबी लगेच शिजते त्यामुळे जास्त पाणी घालायचं नाही. पाणी घालून परत एकदा हलवून घेऊया. झाकण ठेवून 7 ते 8 मिनिटं मंद गॅसवर कोळंबी आपण शिजवून घेऊयात. 7 ते 8 मिनिटं आपण कोळंबी चांगली शिजवून घेतलेली आहे. मध्ये मी 4-5 मिनिटापूर्वी एकदा चेक केली होती.
बारीक कोळंबी असेल तर लगेच शिजते. ही थोडी मध्यम साईजची होती म्हणून 7 ते 8 मिनिटं शिजवून घेतली. कोळंबी मसाला आपला हा तयार झालेला आहे. यातला अर्धा मसाला काढून घेऊयात प्लेटमध्ये लेयर लावण्यासाठी. आता हा टोपाच्या बेसला व्यवस्थित पसरून ठेवूया. शिजवलेल्या भातातला अर्धा भात आपण इथे घालूयात. तुम्ही डायरेक्ट एकच लेयर पण लावू शकता, मसाल्यावरती डायरेक्ट सर्व भात लावू शकता. भाताच्या लेयरवर हा तळलेला कांदा घालायचा आहे. 2 चमचे इतकं साजूक तूप घालायचं. नाही घातलं तरी चालेल. थोडीशी कोथिंबीर घालूया. पुदिन्याची पाने. इथे हे मी गरम पाण्यात केशर भिजत घातलं होतं 1 तासभर. त्यातलं 2 ते 3 चमचे घालायचे. त्याने बिर्याणीला छान असा रंग येतो. हे ऐच्छिक आहे, नाही घातलं तरी चालेल किंवा तुम्ही फूड कलर घातला तरी पण चालेल. आता पुन्हा आपण हा कोळंबीचा मसाला भाताच्या लेयरवरती लावूया. पसरून ठेवूया. आता पुन्हा या कोळंबी मसाल्याच्या लेयरवर हा राहिलेला भात घालूया. तुम्ही बघू शकता भात किती असा मोकळा सुटसुटीत झालेला आहे. सर्व भाताचा लेयर मी आता इथे लावून घेतला. राहिलेला बरिस्ता घालूया. तळलेला कांदा, कोथिंबीर, 2 चमचे साजूक तूप. तूप घालायचं नसेल तर तुम्ही भात शिजवलेलं थोडंसं पाणी ठेवलं तर ते घातलं तरी सुद्धा भात छान असा मऊ होतो, म्हणजे खूप कोरडी बिर्याणी होत नाही. हे राहिलेलं केशरचं पाणी घालूयात सर्व. झाकण ठेवून आता आपण 15 ते 20 मिनिटं बिर्याणीला दम देऊयात. मी घेतलेलं पातेलं जाड तळायचं आहे म्हणून मी डायरेक्ट इथे दम दिलेला आहे. तुमचा टोप किंवा पातेलं जर पातळ बुडाचं असेल तर तुम्ही खाली तवा ठेवून आधी 3 ते 4 मिनिटं फास्ट गॅसवर आणि नंतर 15 मिनिटं मंद गॅसवर दम देऊ शकता. 20 मिनिटं बिर्याणीला मंद गॅसवर दम दिलेला आहे. बिर्याणीला दम देताना झाकण व्यवस्थित पॅक बसेल असं ठेवायचं आहे. वाफ कुठून पण जाता काम नये असं झाकण ठेवायचं आहे. तर आपण खोलून बघूया. इथे तुम्ही बघू शकता मस्त अशी आपली बिर्याणी तयार झालेली आहे. खाली व्यवस्थित शिजलंय का, म्हणजे त्यातलं पाणी कमी झालंय का हे बघण्यासाठी आपण इथून मध्ये हे करून थोडा मसाला काढून घेऊ शकतो. अशा प्रकारे इथे तुम्ही बघू शकता पाणी कोरडं झालेलं आहे, म्हणजेच खाली पण व्यवस्थित तळाला बिर्याणी शिजलेली आहे. आता गॅस बंद करूया. मी इथे रेसिपी साठी शूट केलेलं आहे म्हणून मी लगेच झाकण काढलेलं आहे. तुम्ही जर बिर्याणी बनवली तर कमीत कमी तासभर तरी असं झाकण ठेवत जावा, म्हणजे 1 तासभर ते चांगले फ्लेवर बिर्याणीमध्ये उतरतात. कोणतीही बिर्याणी सर्व करताना व्यवस्थित असा चमचा सरळ आतपर्यंत घालायचा आहे, म्हणजे सर्व लेयर्स असे व्यवस्थित येतात. अशा प्रकारे सर्व लेयर्स आले पाहिजेत. मसाल्याचा लेयर, आपल्या सफेद राईसचा लेयर आणि केशरच्या कलरचा लेयर्स, असे सर्व लेयर्स एका वेळेला असे आले पाहिजेत. चिकन आणि मटन पेक्षा ज्यांना मासे जास्त आवडतात त्यांनी ह्या वीकेंडला ही बिर्याणी नक्की बनवून बघा आणि मला कमेंट करून सांगा कशी झाली ते. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा. जास्तीत जास्त मित्रमंडळी आणि नातेवाईकांना शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला हाईप करा.